ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 15वा अध्याय हा चोळकर शर्करा आख्यान या नावाचा आहे आणि तो 116 ओव्यांचा आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकार म्हणतात, सागर जरी गच्च भरलेला असला तरी तो नद्यांना परत पाठवत नाही, तो ढगांनी पाडलेल्या पावसाच्या सरींना आपल्यात सामावून घेतो. श्रोतेहो, तुम्ही सुद्धा साईंच्या या अध्यायाला तुमच्यात सामावून घ्या. आपल्या पिलांना नुकतीच पाजून बाहेर गेलेली मांजर पुन्हा परतली तरी तिची पिल्ले पुन्हा एकदा तिच्याजवळ मोठ्या प्रेमाने दूध प्यायला धावतात. अहो, ती मांजर कंटाळून जरा गुरगुरली की ती पिल्ले जरा गप्प बसतात, पण जरा कुठे त्यांची आई शांत बसली की पुन्हा मोठ्या चतुराईने ते आईजवळ येतात. अहो, हा माय लेकरांचा खेळ इतका विलोभनीय असतो, आपण तो पाहतच राहावा. मांजरीचे ते गुरगुरणे, ती मांजर विसरून जाते आणि ती माऊली आपल्या पिलांना चाटू लागते. तिला वात्सल्याचा पाना फुटतो आणि ती आपल्या पिलांना पुन्हा एकदा पाजू लागते. श्रोते हो, साई माऊलींचं अगदी असंच. ते सुद्धा त्या भक्ताला मोठ्या प्रेमाने जवळ घेतात, त्याचे लाड पुरवतात. हेच तत्त्व सांगणारी मोठी गोड कथा आता या 15व्या अध्यायात आपण ऐकणार आहोत. एकदा दासगणू महाराजांचं कीर्तन शिर्डी गावात होतं. त्यांनी अंगरखा, उपरणे, फेटा असा पोशाख केला आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ते बाबांच्या दर्शनासाठी आले. त्यांना पाहताच बाबा म्हणाले, वा वा, अगदी नवरदेवासारखे सजलात. असे नटून कुठे निघालाय? दासगणूंनी कीर्तनाला जात असल्याचं बाबांना सांगितलं. बाबा म्हणाले, कीर्तनाला जाताना अंगरखा, उपर्ण, फेटा हा भार कशाला पाहिजे? आपल्याला काही लागत नाही, काढ ते सर्व माझ्यासमोर. मग काय, बाबांची आज्ञा शिरसावंद मानून दासगणू महाराजांनी आपली वस्त्रे बाबांच्या चरणावर काढून ठेवली आणि तेव्हापासून दासगणू साधे धोतर आणि उपर्ण हाती चिपळ्या घेऊन कीर्तन करू लागले. साई महाराजांनी त्यांना शिकवलं, आपल्या देहाला शोभेच्या कटकटीची मुळीच गरज नाही. त्याला गरज असते ती अंतःकरणाच्या शुद्धीची. दासगणू महाराजांनी साईंचा शब्द न शब्द पाळला. साईंच्याच परमकृपेने ते प्रसिद्धी पावले. त्यांनी लोकांच्या साई भक्तीच्या उत्साहाला चालना दिली आणि पुणे, मुंबई, नगर, सोलापूर इथे त्यांची कीर्तने सुरू झाली. आपल्याला आठवण म्हणून सांगतो, दासगणू महाराज म्हणजे गजानन विजय ग्रंथाचे लेखक. दासगणूंच्या एका कीर्तनात चोळकर नावाचे एक श्रद्धाळू भक्त आले. दासगणूंच्या कीर्तनाने ते विलक्षण प्रभावित झाले. साईंचा महिमा त्यांच्या हृदयात कायमचा ठसला. त्यांनी सरकारी नोकरी मिळावी म्हणून मनोमन बाबांना नवस केला. चोळकर मनात म्हणाले, बाबा, श्रीमंत लोक नवस करतात की माझी मनोकामना पूर्ण झाली की मी ब्राह्मणांना जेवण देईल, 100 गायींचे दान देईल. पण बाबा, मी गरीब, माझा संसार गरिबीचा. मी खूप कष्ट करून परीक्षेची तयारी केली आहे. माझी सारी भिस्त नोकरीवर आहे. मी जर परीक्षेत पास झालो तर मी पायी शिर्डीला येईल आणि खडीसाखर वाटेल. चोळकरांचे अथक प्रयत्न आणि साईंची परमकृपा यांनी ते परीक्षेत पास झाले. त्यांना खडीसाखर वाटण्याचं स्मरण झालं, पण शिर्डीला जाताना पैसा तर पाहिजे ना. गरिबीने त्यांना आज जाऊ उद्या जाऊ असं म्हणायला भाग पडलं. मात्र शिर्डीचा नवस फेडल्याशिवाय साखरेचा कणही घ्यायचा नाही असं त्यांनी मनोमन ठरवलं आणि विशेष म्हणजे तंतोतंत तो नियम पाळला. पुढे थोड्याच काळात ते पायी शिर्डीला आले. चोळकरांनी बाबांच्या पायाला नमस्कार करून, लोटांगण घालून, श्रीफळ अर्पण करून नवस्फूर्तीची खडीसाखर वाटली. जवळच बसलेल्या बापूसाहेब जोगांना साईनाथ म्हणाले, यांना खूप साखर पाज रे, चहा पण पाज. यांना खूप साखर टाकून चहा पाज. हे शब्द ऐकताच चोळकरांना खूप आश्चर्य वाटलं. आज नवस्फूर्ती होईपर्यंत साखर नसलेला चहा प्यायचा हे बाबांना कसं समजलं? या विचारांनी ते सद्गदित झाले. साईनाथ चोळकरांना म्हणाले, चोळकरा, बोलल्याप्रमाणे खडीसाखर मला पोहोचली. नवस फेडण्याच्या दिरंगाईमुळे तुझं साखर सोडणं मला समजलं बरं का. तुम्ही 7 समुद्रापलीकडे कुठे असा, तुम्ही भक्तिभावाने मला एक हात दिली, नुसती हाक जरी दिली तर मला ती बरोबर समजते.
जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, मी तुमच्यासोबत सतत आहे. मी प्राणी पक्षी यांच्यात आहे. मी मुंगी किडा यांच्यातसुद्धा आहे. बाबांच्या अंतर्ज्ञानाची चुणूक दाखवणारा एक दुसरा प्रसंग आता बघा. एकदा साईनाथ आपल्या मशिदीत बसलेले असताना समोर बसलेल्या भक्ताने समोरील भिंतीवर एक पाल चुकचुकताना पाहिली. त्याने बाबांना प्रश्न केला, बाबा ही पाल का चुकचुकते? हा अशुभ योग तर नाही ना? बाबा उत्तरले, अरे तिची बहीण औरंगाबादहून तिला भेटायला येणार आहे म्हणून ती आनंदली आहे. भक्त विचार करू लागले, पाल एक छोटासा कीटक, हिला कोणते आईबाप, कोणते भाऊ बहीण, हिला कसले व्यवहार संबंध? त्याला वाटलं बाबांनी हे गमतीने उत्तर दिलं आहे, पण घडलं ते नवल. थोड्याच वेळात औरंगाबादवरून एक गृहस्थ बाबांच्या दर्शनासाठी आले. त्यांनी हातातली पिशवी झटकली तर त्याच्या पिशवीतून एक पाल बाहेर पडली. सर्वांसमोर ती पाल सर 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 पळाली. प्रश्न करणाऱ्या भक्ताला बाबा म्हणाले, ती बघ, बहिणी बहिणींची भेट. खूप दिवसांनी त्या भेटल्यात बरं का. झालंही अगदी तसंच. त्या दोघी एकमेकींना गिरक्या घालू लागल्या. उभ्या आडव्या सरळ वाकड्या वाटेल तशा फिरू लागल्या. भक्ताला मोठं आश्चर्य वाटलं. कुठे औरंगाबाद आणि कुठे शिर्डी. जगातल्या गुप्त गोष्टी, नियतीचे हे खेळ सत्पुरुषांना बरोबर समजतात. श्रोते हो, या अध्यायातून आपल्याला बाबांचं एक वचन कायम लक्षात ठेवायचं आहे. माझा देह जरी इकडे, तुम्ही साता समुद्रा पलीकडे, तुम्ही काही करा तिकडे, जाणीव मज तात्काळ, कोठेही जा दुनियेवर, मी तो तुम्हा बरोबर, तुम्हा हृदय माझे घर, अंतर्यामी तुमचे मी. श्रोते हो, सद्गुरू साईनाथ महाराज दयाळू आहेत. आपल्या भक्तांची काळजी ते सतत घेतात. त्यांना प्रत्येक गोष्ट बरोबर समजते. आपण करायचं ते एवढंच की प्रत्येक चराचरात साई माऊली आहे हे लक्षात ठेवायचं आणि कोणालाही दुःख द्यायचं नाही. ग्रंथकार शेवटी म्हणतात, सगळ्या श्रोत्यांचं कल्याण हो, साईनाथांची कृपा सगळ्या श्रोत्यांवर राहो. श्रोते हो, हा अध्याय इथे थांबूया. भेटूया पुढील अध्यायात. तोपर्यंत ओम श्री साईराम.